हाय नमस्कार सगळ्यांना। आज आम्ही आलेलो आहोत अहमदनगर शहरातील कॅव्हलरी टँक म्युझियम या ठिकाणी। अतिशय छान अशा स्वरूपाचं हे म्युझियम आहे, जिथे वेगवेगळे रणगाडे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या रणगाड्यांचा वेगळ्या जसं की चीन आहे, पाकिस्तान अशा वेगवेगळ्या युद्धांमध्ये त्यांचा वापर झाला। आणि त्याच्यानंतर ही जी रणगाडी आहेत ही भारतीय आर्मी दलाच्या वतीने या ठिकाणी अशी ठेवण्यात आली। तुम्ही बघू शकता, बघा तुम्हाला दाखवतो, माझ्या पाठीमागे दिसतात बघा, असे छान स्वरूपाची रणगाडी या ठिकाणी आहे। ठीक आहे, इकडनं आपल्याला आतमध्ये एंट्री करावी लागते। ठीक आहे, समोर अशा स्वरूपाचं बोर्ड आहे कॅव्हलरी टँकचं आणि त्यामध्ये कबीर आमचा आज बॅट घेऊन आलेला आहे। कबीर इकडे बघ, कबीर हाय कर। आज आम्हाला मॅचसुद्धा खेळायची होती क्रिकेट आणि त्या पद्धतीने आम्ही आलोत। आता इथे कोणकोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी थोडंसं दाखवतो बघा। इकडनं आपल्याला अशी एंट्री करावी लागते। इथे तिकीट आहे, तुम्ही जर का आर्मी पर्सन असाल तर तुम्हाला फ्रीमध्ये एंट्री असते। बाकीच्या लोकांसाठी मोठ्या माणसांना 50 रुपये आणि छोट्यांना 25 रुपये तिकीट आहे। इकडनं तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। इथून असं इथं बोर्ड लावलेला आहे। ह्या साईडला परत तिकीट काउंटर आहे, जिथे तुम्हाला तिकीट काढता येतं। आज रविवारची गर्दी असल्या कारणामुळे इथे अनेक पर्यटक आलेले आहेत बघण्यासाठी। असं छान स्वरूपाचं गार्डनसुद्धा इथे आहे, जिथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत। इथे वेगवेगळे पक्षी प्राणीसुद्धा आहेत, जसं बघा इथे तुम्हाला मी दाखवतो। इथे छान अशा स्वरूपाचं चिमण्या आहेत, वेगवेगळ्या रंगांच्या चिमण्या आहेत आणि हे अशा पद्धतीने चिवचिव करतायत बघा। छान अशा स्वरूपाच्या हे चिमण्या इथे ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या रंगांच्या। खूप दिवसाच्या नंतर चिमण्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। चिमण्या आजकालच्या काळामध्ये खूप कालबाह्य झालेत। समोर जर बघितलं हे बघा, किती छान अशा मस्त आवाज करतायत। आज वातावरण पण खूप छान आहे, मस्त छान आभाळ आले आणि अशा याच्यामध्ये बघा मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहे, सोबत वेगळ्या स्वरूपाचे झोकेसुद्धा आहेत। इथे मस्त सश्य आहेत छान, मला सश्य दाखव ते बघा, अशा स्वरूपाचे छान सश्य इकडे आहेत। कबीर त्यांना खाऊ घालतोय मस्त छान। कबीर इकडे दे, हा दे त्याला खाऊ। कुठलेही हिरवे इथं पानं ठेवलेले आहेत आंब्याचे त्यांना खाऊ घालण्यासाठी आणि हे अशा पद्धतीने त्यांना दिले जात आहेत। दे दे खायला कबीर। चलो समोर छान इथं बदक पण आहेत। इथं छान सशासारखं काहीतरी छोटं प्राणी आहे, ते छान बदक आहेत, ते छान फुलं आहेत, बदक आवाज करतायत। छान कमळाचे फुलं आहेत फुललेले आतमध्ये। पलीकडे तिकडे कासव आहेत छोटे, छान अशा स्वरूपाचे कासव पण आहेत। कबीर छान असं निसर्गरम्य अशा स्वरूपाचं वातावरण आहे। ते असे छान कासव आहे, त्याच्यामध्ये जिवंत आहे कासव आहेत।
स्लो मोशन कोण चालला नाही, हिला कोण नाही. छान अशा स्वरूपाचं प्लेस आहे. बघण्यासारख्या खूप सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. कधी अहमदनगर शहरात आलात तर नक्की या. खूप छान अशा स्वरूपाची प्लेस आहे. थँक्यू.